हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल ऋतुजाज रेसिपी। तर आपण नेहमीच मँगो शेक, मँगो मस्तानी, मँगो आईस्क्रीम असे वेगवेगळे पदार्थ बनवतो। त्यापैकीच आज आपण बनवणार आहोत मँगो केक। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी साहित्यात, घरच्या घरी असलेल्या साहित्यात आपण बनवणार आहोत, ते पण मैद्याचा वापर न करता। आणि कुकरमध्ये हा आपण केक बेक करणार आहोत। चला तर मग बनवूयात। त्यासाठी मी इथे 1.5 कप रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा कप साखर, 2 चमचे मिल्क पावडर आणि वेलची घालून हे आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मी ते एका बाउलमध्ये अर्धा कप तेल घेतलेला आहे। त्यामध्ये जे आपण रवा मिक्सरला बारीक करून घेतला होता तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता आपण हा केक मँगो पासून बनवणार आहोत। त्यासाठी मी ते अर्धा कप मँगो कापून घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धी वाटी दूध घातलेलं आहे। हे आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। इथे मँगो पल्प तयार आहे। जे आपण रव्याचं मिश्रण घातलं होतं त्यामध्येच हा मँगो पल्प आपण ओतून घेणार आहोत। हे आपल्याला छान एकाच दिशेने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत मी हे मिक्स करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करा। इथे मी एकाच दिशेने छान असं हे मिश्रण मिक्स करून घेत आहे। ते मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवणार आहोत, जेणेकरून रवा छान भिजून छान फुलला जातो। इथे रवा मस्त असा आपला फुललेला आहे, अर्धा तास झालेला आहे। त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याच्या ऐवजी इनोचं पॅकेटसुद्धा घालू शकता। हे आपल्याला एकाच दिशेने छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त बॅटर फुललेला आहे। आता यामध्ये टूटी फ्रूटी आणि ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेणार आहोत। इथे आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे। आता मी एका डब्याला बटर पेपर लावून घेत आहे। त्यामध्ये हे आपण मिश्रण ओतून घेणार आहोत। त्याला टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे बबल्स राहिले नाही पाहिजे। इथे मी मस्त असं टॅप करून घेतलेलं आहे। आता वरून गार्निशिंगसाठी मी इथे बदाम घातलेले आहेत। मी ते कुकर 10 मिनटं लो फ्लेमवर प्रीहीट करून घेतलेलं आहे। जे आपण केकचं बॅटर यामध्ये ठेवून 30 ते 35 मिनटं हा केक लो फ्लेमवरती छान असा बेक करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता केक मस्त असा फुललेला आहे। केक झालाय की नाही हे चेक करण्यासाठी मी ते चाकू घेतलेला आहे। चाकू क्लीन निघलाय म्हणजे केक आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे। आता केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर केकच्या साईड्स आपण ओपन करून आहोत, जेणेकरून केक आपला इझिली निघतो। तुम्ही पाहू शकता इथे केक किती मस्त इझिली आलेला आहे आणि किती मस्त स्पॉन्ज तयार झालेला आहे। अगदी छान असा केक बेक झालेला आहे। तर मी ते केक कट करत आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त केक स्पॉन्जी झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। केक खरंच खूप मस्त आणि टेस्टी होतो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।